घडामोडींपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. मुंब्रा परिसरात 3 महिन्याच्या चिमुकलीचे अपहरण करणाऱ्या दोघांविरोधात कठोर कारवाई करत मुंब्रा पोलिसांनी अवघ्या 6 दिवसात आरोपी अटक करून अपहृत बाळाला सुखरूप ताब्यात घेण्यात यश मिळवले. अथक तपास, तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने हा गंभीर गुन्हा उघडकीस आणला आहे. यामध्ये मुंब्रा पोलिसांनी मोहम्मद गुलाब आणि खैरुनिसा मोहम्मद यांना अकोला येथून अटक केले. मुंब्रा येथे 22 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास DCB बँकेसमोरील खाडी मशीन रोडवर फरजाना मोहम्मद फिरोज मंसूरी या त्यांच्या 2 मुलींसह रस्ता ओलांडत असताना एक अनोळखी बुरकाधारी महिलेने 3 महिन्याची मुलगी आफिया हिला मी समोरच जाते असे सांगून मांडीवर घेतले व संधी साधून पळ काढला. या प्रकरणी बालिकेच्या आईवडिलांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार केली. याबाबत लगेचच पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून घेतला. गुन्हा दाखल होता 4 स्वतंत्र तपास पथके तयार करून तपास सुरू करण्यात आला. घटनास्थळातील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता अपहरण करणारी महिला रिक्षाने मुंब्रा स्टेशनपर्यंत गेल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपासात ही महिला एका पुरुषासह मुंबईच्या दिशेने लोकलने प्रवास करत असल्याचे आढळून आले. ठाणे, भांडूप, घाटकोपर, कुर्ला आदी स्थानकावरील सीसीटीव्ही तपासून संशयितांची हालचाल टिपण्यात आली. तपासाची दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी बाळाचे कपडे व स्वतःचा पेहराव बदलल्याचे उघड झाले. दरम्यान आरोपींसोबत असलेल्या आणखी एका महिलेचा माग काढत पोलीस पथक इंशानगर शादी महल परिसरात पोहोचले. तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या मदतीने आरोपीची साथीदार नसरीन इक्बाल शेख हिला ताब्यात घेण्यात आले. तिच्या चौकशीत अपहृत बाळ अकोला जिल्ह्यातील खेटरी येथे असल्याचे निष्पन्न झाले. तत्काळ पोलीस पथक अकोला येथे रवाना झाले. मोहम्मद मुजीब गुलाब व त्याची पत्नी खैरुनिसा मुजीब मोहम्मद यांना अटक करण्यात आले. अपहरण झालेली चिमुकली आफिया हिला सुखरूप ताब्यात घेण्यात आले. या संपूर्ण कारवाई दरम्यान मुंब्रा ते सीसीटीव्ही तसेच मुंब्रा ते वांगणी दरम्यानच्या शेकडो सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने परीक्षण करण्यात आले होते. 6 दिवस सलग दररोज सुमारे 18 तास चाललेल्या तपासातून हा गंभीर गुन्हा उघडकीस आणला आहे. कळवा रेल्वे रुळाखाली असलेल्या नाल्यामधील कचऱ्याला काल सायंकाळच्या सुमारास अचानकपणे आग लागली. या आगीमुळे सर्वत्र धुराचे लोट पसरले होते. परिणामी कर्जत कसाऱ्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने धावत होती. कळवा येथील रेल्वे रुळाखाली असलेल्या नाल्यामध्ये काल सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास कचऱ्याला आग लागली होती. या आगीच्या धुऱ्याचे लोट सर्वत्र पसरले. परिणामी ऐन गर्दीच्या वेळी धुऱ्याचे लोट पसरत असल्याने कर्जत कसाऱ्याकडे जाणाऱ्या लोकल गाड्या 10 ते 15 मिनिटं उशिरा धावत होत्या. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, रेल्वे पोलीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. कचऱ्याला लागलेली आग रेल्वे पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने मोठी कारवाई केली. या कारवाईत गोवा राज्यात निर्मित केलेली आणि महाराष्ट्रात विक्रीसाठी बंदी असलेल्या विदेशी मद्याचा 1,72,94,000 रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. यात 1400 बॉक्स विदेशी मद्य, एक 6 चाकी आयशर ट्रक आणि एक मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबईचे आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, राज्य उत्पादन शुल्क कोकण विभागाचे विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांच्या आदेशानुसार आणि उपअधीक्षक तसेच निरीक्षक विभागीय भरारी पथक कोकण विभाग ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. भरारी पथकाने प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे HP पेट्रोल पंपाजवळ सोनावळे गावच्या हद्दीत नाशिक मुंबई महामार्गावर येथे सापळा रचला. दरम्यान आयशर कंपनीचा ट्रक तपासणीसाठी थांबवण्यात आला. वाहनाच्या मागील भागाची झडती घेतली असता गोवा राज्यात निर्मित रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्कीचे एकूण 1400 बॉक्स आढळून आले. या प्रकरणी संबंधित आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमन 1949 अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून आरोपीस अटक करण्यात आले. या घटनेचा अधिक तपास राज्य उत्पादन शुल्क विभाग करते. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते.
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. RTE प्रक्रियेला 9 जानेवारीपासून सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात शाळेची नोंदणी आणि पडताळणी पार पडले. यासाठी 30 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातून 539 शाळांची पडताळणी पूर्ण झाली. मागील वर्षी 600हून अधिक शाळांचा RTE प्रक्रियेत सहभाग होता, परंतु यंदा बहुतांश शाळांनी RTE प्रक्रियेकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. त्यामुळे यंदा किती जागांसाठी ही RTE प्रक्रिया पार पडेल याकडे पालकांचे लक्ष लागले. शिक्षण हक्क कायदा अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना खाजगी, विनाअनुदानित आणि स्वअर्थसहाय्यित शाळांमध्ये 25% राखीव जागांवर प्रवेश मिळावा. यासाठी शैक्षणिक वर्ष 2026-27 यासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात शाळा नोंदणी आणि पडताळणी प्रक्रिया पार पडली. शाळा नोंदणीसाठी सुरुवातीला 19 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती, परंतु शाळा नोंदणी आणि शाळा पडताळणीचे काम पूर्ण झाले नसल्यामुळे या प्रक्रियेसाठी 2 वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार 30 जानेवारीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करायची होती. ठाणे जिल्ह्यात मागील वर्षी 600हून अधिक शाळा RTE प्रवेश प्रक्रियेत सहभागी झाल्या होत्या, परंतु यंदा शाळांचा RTE प्रवेश प्रक्रियेसाठी अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. यंदा RTE प्रक्रियेसाठी 601 शाळांचे अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी केवळ 539 शाळांची पडताळणी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. ठाणे व मुंबईतील सर्वात मोठे मंदिर असलेल्या त्रिमंदिराचे ठाण्याच्या साकेत रोडवरील बाळकुम येथे त्याच्या भव्य दिव्यतेने या यात्री मंदिरातील देवी देवतांच्या मूर्तीचा प्राण प्रतिष्ठापना सोहळा 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 दरम्यान संपन्न होतोय. या सोहळ्यानिमित्ताने ठाणे व मुंबई महानगर प्रदेशाच्या आध्यात्मिक वातावरणात एक ऐतिहासिक क्षण जोडला जात आहे. या निमित्ताने काल 30 जानेवारी, शनिवार 31 जानेवारी व 1 फेब्रुवारी 2026 पर्यंत चालणाऱ्या या सोहळ्याच्या निमित्ताने भक्ती, चिंतन आणि अध्यात्म श्रद्धेच्या वातावरणात 3 दिवसाचा पवित्र प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू करण्यात आला आहे. दादा भगवान फाउंडेशनच्या सहकार्याने आणि ठाणे महापालिकेच्या पाठिंब्याने बांधण्यात आलेले हे त्रिमंदिर पारंपरिक प्रार्थनास्थळाच्या पलीकडे जाईल आणि बहुआयामी घेईल. हे आधीच एक आध्यात्मिक केंद्र म्हणून विकसित केले जात आहे, जे संपूर्ण राज्यासाठी आध्यात्मिक केंद्र ठरणार आहे. यामध्ये समावेशकता आणि सुसंवाद या आदर्शाचे खरे प्रतिबिंब बनणार आहे. एकात्मिक चिंतनाचे एक ठिकाण, जिथे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीचे लोक श्रद्धेने एकत्र येऊ शकणार आहेत. या त्रिमंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे 3 प्रमुख देवतांची स्थापना होत आहे. यामध्ये सिमंदर स्वामी, भगवान शिव आणि भगवान कृष्ण आणि इतर 25 पूजनीय देवतांची एकाच व्यासपीठावर स्थापना करण्यात येत आहे. श्रद्धा आणि श्रद्धेचा हा दुर्मिळ आणि प्रतिकात्मक संगम सामाजिक न्यायाचे प्रतिबिंबित करतो. खरं तर ही मुख्य शिकवण आहे, जी एकाच पवित्र छताखाली सर्व धर्मांच्या आध्यात्मिक समानता, परस्पर आदर आणि सहअस्तित्वाचे सर्वात मोठे प्रतीक म्हणून उदयास येते.
या मंदिरातील देवी देवतांच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. अनेक भक्तगणांनी त्या मंदिराला भेट देऊन भगवत दादांचं मार्गदर्शनाचा लाभ घेतला. हे मंदिर दर्शनासाठी खुले झाल्यानंतर लाखो भक्तगण या मंदिरात येऊन दर्शनाचा लाभ घेतील. एकंदरीतच श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम या त्रिमंदिरामध्ये पाहायला मिळत आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.